पितृपक्ष सुरू आहे, त्यामुळे ह्या पंधरवड्यात घराघरात पितरांच्या नैवेद्याचे ताट सजत आहे. प्रत्येक घराण्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे नैवेद्याचे खास पदार्थ बनवून ते मनोभावे आपल्या पूर्वजांना दाखवले जात आहे. गोडधोड, आंबट-चंबट, कडूबिडू, खिरीबिरी, भाकरी-वाकरी, वरण-फरण, चपाती-बिपाती, पोळी-फोळी असे कैक पदार्थ बनवून नैवेद्याला अर्पण केला जात आहे. चला आज ह्या नैवेद्यातील मेथीची खास भाजी पाहूयात कशी करायची. सर्वप्रथम मेथी हाताने कुडून स्वच्छ धुवून नितळत ठेवली तर एकीकडे हे भिजवलेली मूग डाळ, ओबडधोबड चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि जिरे लसूण बारीक ठेचून घेतले आहे. मेथीच्या भाजीच्या ह्या नैवेद्याला खास हे घाण्यातील शेंगदाणा तेल मी वापरत आहे. एक पळी तेल कढईत कडवायला आधी ठेवूयात. आता यात चिरलेली हिरवी मिरची घालून मंद आचेवर परतून घेऊयात. आता भिजवलेली ही मूग डाळ घालून 2 मिनिट हे मिश्रण छान परतून घेऊयात. म्हणजे डाळ क्रंची होईल आणि आपल्या या भाजीला एक छानसा फ्लेवर येईल. हा नैवेद्य म्हणजे फायबर आणि प्रोटीनचा एक डोप आहे, नाही का? कारण भरपूर मूग डाळीचा वापर प्रोटीन म्हणून आपण यात करत आहोत आणि स्वतः भाजी एक फायबर आहेच. चला डाळ मस्त परतलेली आहे. आता यामध्ये मेथी भाजी घालून छान परतून घेऊ. किंवा चवीनुसार मीठ घालूयात आणि छान परतून घेऊयात. एक टीप इथे सांगेन, पालेभाजी करताना नेहमी झाकण ठेवून शिजवावे, नाहीतर जे मिनरल्स विटॅमिन्स त्या भाजीत असतात ना ते वाफेबरोबर निघून जातात. म्हणून कोणतीही पालेभाजी करताना त्यावर झाकण हे आवर्जून ठेवायचेच आणि मग ती भाजी शिजवायची. आता कोणी म्हणेल मेथीची भाजी झाकण ठेवून शिजवली की कडू लागते. तर तसे तेव्हा होईल जेव्हा तुमची भाजी जुनाट किंवा निबार किंवा मोठ्या देठांची असेल तरच ती कडू बनेल. आणि जेव्हा आपण भाजीतील संपूर्ण पाणी आटवतो ना तेव्हा ती भाजी केव्हाही कडू लागणार नाही. भाजीत शिजवताना मिठामुळे असे पाणी सुटते, ज्या पाण्यात भाजी उत्तम शिजते. एक्स्ट्राचे पाणी घालायची काही गरज तिथे लागत नाही. म्हणूनच भाजी पांचट देखील लागत नाही, ती खमंग होते आणि खमंग लागते.
म्हणूनच कोणतीही पालेभाजी ही पाणी पूर्णपणे आटेपर्यंत शिजवायची असते, ज्याने ती भाजी पानचट होत नाही आणि खमंग लागते. भाजी छानशी शिजली, पूर्ण पाणी आटलं की गॅस पटकन बंद करायचा आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या रीतीने भाजलेले जे काही आपले शेंगदाणे असतात ना, खमंग शेंगदाणे, त्याचं ओबडधोबड कूट करायचं आणि या भाजीमध्ये घालायचं, ज्याने त्या भाजीला अप्रतिम चव लागते. तर आसरट बसरटपणा जो असतो ना भाजीला, तो या शेंगदाण्याच्या कुटामुळे निघून जातो. त्यामुळे भाजी खमंग लागते आणि थोडीशी दाटसर देखील होते. म्हणूनच शेंगदाण्याचं कूट घालावं. पहा किती सुंदर आणि एकदम चविष्ट आणि भरपूर पौष्टिक अशी आपली ही मेथीची भाजी तयार झालेली आहे.